एखाद्या स्पर्धा परीक्षेची आपण जेव्हा तयारी करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षा कोणतीही असो त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये एक विषय अत्यंत महत्वाचा असतो. तो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारा विषय म्हणजे लक्षात ठेवायचं चालू घडामोडी. आणि चालू घडामोडी हा विषय जर बघितला तर त्या वैयक्तिक विषयाच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर विषयांचे प्रश्न बरोबर आणून देण्यासाठी निश्चितपणे महत्वाचा ठरत असतो. आणि त्या विषयाची नेमकी तयारी कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी काय असेल, त्याच्यासाठी कोणते सोर्सेस हे ऑथेंटिक पद्धतीनं वापरले गेले पाहिजेत, या सर्वांबाबतची संभ्रमता ही कायम परीक्षार्थींच्या मनामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच संभ्रमाच्या अवस्थेला दूर करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, चालू घडामोडी हा विषय मी तुम्हाला काय म्हटलं की वैयक्तिक त्या विषयाच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त इतर विषयांचे सुद्धा प्रश्न बरोबर आणून देण्यासाठी मदत करणारा विषय म्हणजे हा चालू घडामोडी असतो. आता याच्या उदाहरणादाखल जर बघितलं तर आपण बघितलं की एखादा प्रश्न जेव्हा आपल्या उपराष्ट्रपती पदावरती म्हणजे जेव्हा आपण तयारी करतोय पॉलिटीची, पण पॉलिटीमध्ये सुद्धा आपल्याला उपराष्ट्रपती पदाला महत्व द्यावं लागेल. याचं कारण आहे की नुकतीच त्याची निवडणूक झालेली आहे. मग निवडणूक झाली आहे ही जी काही घटना येणार आहे ती चालू घडामोडीमध्ये येणार आहे, पण त्याचा संदर्भ देऊन डायरेक्टली पॉलिटी या विषयामध्ये प्रश्न विचारला जातो. तो त्या विषयाचा प्रश्न बरोबर आणून देण्यासाठी या चालू घडामोडीची मदत तुम्हाला होत असते. म्हणजे इनडायरेक्टली जर बघितलं तर समजा मी म्हटलं की बाबा एखाद्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या परीक्षेमध्ये या चालू घडामोडीवरती 15 प्रश्न येत असतील तर या 15 प्रश्नाच्या बरोबरीनच इतर विषयाचे सुद्धा या ठिकाणी जवळपास 5 ते 7 प्रश्न हे चालू घडामोडीच्याच माध्यमातून कव्हर होत असतात. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, अगदी पोलीस भरतीपासून ते UPSC पर्यंत तयारी जर करत असाल तर तुम्हाला चालू घडामोडी हा विषय निश्चितपणे करावा लागतो, म्हणजे करावाच लागतो. मग आता हा विषय तयारी करत असताना कशा पद्धतीनं केला गेला पाहिजे, ठीक आहे. कारण बऱ्याच वेळा घेतला पेपर वाच, मग सगळ्याच गोष्टींचा समावेश हा पेपरामधल्या किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा समावेश आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे का, तर त्याचं उत्तर हे निश्चितपणे नाही असणार आहे. आणि मग हो या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं, म्हणजे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, हा टॉपिक महत्वाचा आहे काय, हो हे कधी ऐकायला पाहिजे. तर लक्षात ठेवा, हे टॉपिक कोणते महत्वाचे आहेत ते या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, इथं बघता येईल. बरोबर. आता बघा, चालू घडामोडीमध्ये साधारणतः जर बघितलं तर आपण कोणते कोणते टॉपिक पाहतो. एक लक्षात ठेवायचंय, याच्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी जर बघितलं तर राजकीय घडामोडी येतील, ठीक आहे. राजकीय घडामोडीमध्ये निवडणूक लागली नाही, ती लगेच या ठिकाणी ते लागली या शब्दाला आता न्यूज पेपरमध्ये न्यूज येते की बाबा निवडणूक झाली, निवडणूक लागली ही न्यूज पेपरामध्ये पेपर भरून असते. मग याचा अर्थ आपण पेपर भरून आहे म्हणून ती वाचायची का, तर त्याचं उत्तर येतं नाही. ती राजकीय न्यूज आहे, आपल्या घटनेशी संबंधित असणारी न्यूज आहे. पण जेव्हा निवडणुका पार पडतील, ठीक आहे, पार पडल्याच्या नंतर त्याच्या संदर्भामधील जे काही महत्वाची आकडेवारी आहे, त्याच्या संदर्भामधील महत्वाची माहिती आहे ती आपल्याला काय करावी लागणार आहे, या ठिकाणी बघावं लागणार आहे. जसं की समजा मी म्हटलं आता नुकत्याच नगर पंचायत आणि नगर परिषद, ठीक आहे, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. मग इथं प्रश्न विचारत असताना काय विचारला जाणार आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फरकानं निवडून आलेले उमेदवार कोणते आहेत, म्हणजे नगराध्यक्ष आहेत. बरोबर. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वात कमी वयाचं व्यक्तिमत्व नगराध्यक्ष पदावरती कोण विराजमान झालेलं आहे, सर्वाधिक वयाचं कोण झालेलं आहे, या प्रकारच्या जे काही घटना आहेत, या प्रकारचे जे काही फॅक्ट आहेत त्या आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे असतात. दुसरी गोष्ट, आता हे झालं चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. आता याचा विषयाशी संबंध काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या सोबतीनं आपल्या अभ्यासक्रमामध्ये एक विषय आहे, तो म्हणजे काय, तर पंचायत राज, ठीक आहे. मग पंचायत राज व्यवस्था जी आहे त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये या नगर पंचायतीचं किंवा या नगर परिषदेचं काय स्थान आहे, ठीक आहे. याला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीनं दिला,
याच्या स्थापन करण्याची प्रोसेस काय आहे, या ठिकाणी अध्यक्षपदावर जर नियुक्त झाला तर त्याला पदावरून दूर करण्याची प्रोसेस काय असेल, त्याच्याकडे असणारे अधिकार काय असतील, त्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असेल, त्याचबरोबर या ठिकाणी राजकीय प्रमुख या ठिकाणी असतात, यामधील समन्वय काय आहे, यांच्या बाबतचं कॉमन ज्या काही गोष्टी असतील त्या काय आहेत किंवा त्यांचं वेगळेपण काय आहे, हे डायरेक्टली विषयाकडे घेऊन जाणारा हा टॉपिक आपल्याला इथं पाहायला मिळतोय. बरोबर, म्हणजे राजकीय घडामोडी जेव्हा आपण बघतोय तर त्यांचा संबंध जर बघितला तर डायरेक्टली विषयासोबत आहे. आता दुसरी गोष्ट आपण राजकीय मध्येच पाहूया. समजा आपण म्हटलं की भारतामध्ये 130व घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 130व घटनादुरुस्ती विधेयक मांडलं गेलेलं आहे. ठीक आहे, घटना दुरुस्ती विधेयक. ठीक आहे, आता हे विधेयक आहे, अजून त्याला कायद्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ती घटना दुरुस्ती होईल. बरोबर, मग घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबत चालू घडामोडी या विषयामध्ये काय प्रश्न विचारले, हे विधेयक काय मांडलं, बरोबर, काय विषय आहे त्या विधेयकाचा. दुसरी गोष्ट, हे विधेयक मांडलं कोणी, सर्वप्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडलं, जर पारित झालं तर दुसऱ्या सभागृहामध्ये कधी पारित झालं किंवा किती मताधिक्याने पारित झालं, आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती कधी सही केली किंवा राष्ट्रपतींनी याला कधी मान्यता दिली आणि याची अंमलबजावणी कधी सुरू झाली. याबाबतची जी काही डेटा आहे, याबाबतची जी काही माहिती आहे ती तुम्हाला कुठं विचारली जाणार आहे, तर या चालू घडामोडीमध्ये विचारली जाईल. पण याचा संदर्भ जेव्हा विषयाशी येतो, आता याचा संदर्भ कुठे येणार आहे, तर आपल्या एकंदरीत या ठिकाणी पॉलिटी या विषयासोबत येणार आहे. ठीक आहे, मग पॉलिटी या विषयासोबत जर येत असेल तर निश्चितपणे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागेल आपल्याला. 130वा घटना दुरुस्ती विधेयक आहे ना, मग घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही नेमकी काय आहे. ठीक आहे, ती प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पॉलिटीमध्ये विचारले जाईल. त्याचं घटनात्मक तरतूद काय आहे किंवा कोणत्या कलमामध्ये त्याची तरतूद केली गेलेली आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर या ठिकाणी ही जी काही समजा 130व्या घटना दुरुस्तीमध्ये जी काही तरतूद केली गेलेली आहे की जे मंत्री असतील, मग तो राज्य स्तरावरचे असतील, केंद्र स्तरावरती असतील, या मंत्र्यांना जर जेल झाली, बरोबर, 2 महिने या ठिकाणी ते जर तर त्यांना या ठिकाणी 30 दिवस जर सलग जेलमध्ये राहिले तर त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकेल. अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी 130व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये आहे. मग यापूर्वीची अशा प्रकारची तरतूद कुठं आहे, कोणत्या कायद्यामध्ये आहे, काय तरतूद आहे, बरोबर, लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये आपल्याला तरतुदी पाहायला मिळतात. अलीकडं राहुल गांधी यांची एक केस आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरी जर बघितली तर माणिकराव कोकाटे यांची सुद्धा केस पाहायला मिळते. मग तशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत त्या डायरेक्टली कुठं जातात, तर त्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न हे पॉलिटीमध्ये येतात. बरोबर, आणि तुम्हाला सांगितलं की याच्यावरती येणारा प्रश्न कसा असणार आहे, कोणी मांडलं, कोणत्या सभागृहामध्ये सर्वप्रथम मांडलं, किती मताधिक्यांनी पारित झालं, राष्ट्रपतींनी कधी मान्यता दिली, याबाबतचा या ठिकाणी तपशील तुम्हाला राजकीय घडामोडीच्या बाबत विचारला जाणार आहे. ठीक आहे, ही महत्वाची झाली. आता हा विषयाशी आहे. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट जर बघितली आपण, आणखीन एक विषयाशी रिलेटेड असणारा जर आपण चालू घडामोडी बघितलं, दुसरी आहे या ठिकाणी दुसरा टॉपिक येतो तो म्हणजे आर्थिक घडामोडी. ठीक आहे, आर्थिक घडामोडी. मग आर्थिक घडामोडी जिथं योजना म्हणजे या ठिकाणी पैशाचा संबंध येईल आणि सरकारच्या माध्यमातून पैशाचा संबंध येईल, त्या सर्व घडामोडींचा या ठिकाणी समावेश हा आर्थिक घडामोडीमध्ये येणार आहे. मग त्याच्यामध्ये एखादा योजना असेल, एखादा उपक्रम असेल, आरबीआयच्या माध्यमातून एखादा घेतला गेलेला निर्णय असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला गेलेला निर्णय असेल, तो व्यापाराच्या बाबत असेल, बरोबर, या व्यापाराच्या बाबतची भारताची आकडेवारी असेल, राज्याची आकडेवारी असेल, एखाद्या आर्थिक संस्थेनं भारताची या ठिकाणी अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन केलेलं असेल किंवा भारताचे असतील या ठिकाणी अर्थसंकल्प. ठीक आहे, अर्थसंकल्प, या सर्वांचा समावेश जर बघितला तर कुठं येतो, तर चालू घडामोडीमध्ये येतो. पण याच्या बॅकएंडला ज्या काही प्रोसेस चालतात, ठीक आहे, त्यांचा संबंध कुठं येतोय, तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्र किंवा आपण त्याला म्हणूया की अर्थव्यवस्था, बरोबर, या विषयाशी येतो. बरोबर, म्हणजे या ज्या काही प्रोसेस चालतात, आता मी म्हटलं की बाबा अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्पामध्ये एखादी योजना प्रस्तावित केली असेल, त्या योजनेसाठी काही आकडेवारी दिली असेल किंवा एखाद्या योजनेचा कालावधी वाढवलेला असेल, बरोबर, आणि किंवा त्याच्यामध्ये काही बदल केलेले असतील, चेंजेस केलेले असतील, याबाबतची जी काही माहिती असणार आहे ती करंट अफेअर्स मध्ये विचारली जाणार आहे. पण अर्थसंकल्पाची मांडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कुठे येणार आहे, तर या ठिकाणी ती या
अभ्यासक्रमाच्या या विषयामध्ये येणार आहे. म्हणजे याच्या सोबतीनं ही पण आकडेवारी कव्हर व्हायला लागली, करंट अफेअरचा एक प्रश्न कव्हर व्हायला लागला, त्याच्या सोबतीनं अर्थशास्त्रामधल्या काही संकल्पना या ठिकाणी आपल्या क्लिअर व्हायला लागल्या. त्याला व्यवस्थित पद्धतीने बघणं गरजेचं आहे. बरोबर, दुसरा टॉपिक झाला. तिसरा टॉपिक जर बघितला या ठिकाणी पर्यावरणीय घडामोडी असतात. ठीक आहे, पर्यावरणीय घडामोडी. आता पर्यावरण हा विषय सुद्धा जर बघितला तर स्पर्धा परीक्षेमध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग पर्यावरणीय घडामोडीमध्ये जर बघितलं तर याच्या संदर्भामध्ये घेतले गेलेले निर्णय आणि याचा जास्तीत जास्त म्हणजे विषय जरी असला, पर्यावरण हा विषय आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, पर्यावरण मुख्यतः मुख्य परीक्षांमध्ये एमपीएससीच्या याला तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात पर्यावरणाला. पण चालू घडामोडीमध्ये सुद्धा एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांमध्ये जेव्हा आपण वेटेज पाहिलं तर पर्यावरणीय घडामोडींवरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील, कारण ती जागरूकता असणं गरजेचं आहे असं त्या परीक्षेचं आयोजन करणाऱ्या संस्थेचा हा मोटिव्ह असतो. ठीक आहे, सो पर्यावरणीय घडामोडीचा संबंध कुठे येणार आहे तर पर्यावरण या विषयासोबत येणार आहे, त्याचबरोबरीनं भूगोल या विषयासोबत येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी बस या दोन विषयासोबत हा जास्तीत जास्त, कधी कधी या ठिकाणी विज्ञान या विषयासोबत या ठिकाणी काही प्रमाणामध्ये येत असतो, पण जास्त नाही. जास्तीत जास्त पर्यावरण, भूगोल आणि या दोन विषयासोबत जास्तीत जास्त संबंध डायरेक्टली येणार आहे. जेव्हा या पर्यावरणावरती प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचा संबंध डायरेक्टली या ठिकाणी चालू घडामोडी सोबत असतो, पर्यावरणीय करंट अफेअर्स, इन्व्हायरमेंटल करंट अफेअर्स सोबत असतो. ठीक आहे, जसं की एखादी आंतरराष्ट्रीय परिषद भरलेली आहे, आंतरराष्ट्रीय परिषद भरली आहे तर त्याचा संबंध काय आहे, त्याची थीम काय होती, अध्यक्षपद कोणी भूषवलं, कोणत्या देशामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याचा प्रश्न या ठिकाणी करंट अफेअर्स मध्ये येईल. ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये घेतले गेलेले निर्णय असतील, त्याच्यामध्ये जे काही उपक्रम प्रसिद्ध केले असेल, एखादा करार केला असेल तर तो तुमच्या पर्यावरणामध्ये विचारला जाणार आहे. ठीक आहे, रिसेंटली जरी नाही विचारला तर तो पुढे या ठिकाणी एखाद्या परीक्षेमध्ये विचारलाच जात असतो. हे प्रामुख्याने काय करावं लागेल, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. किंवा एखादं लोकेशन आहे, ठीक आहे, तर ते लोकेशनला काय केलं, एखाद्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून इथं एखादी निर्णय घेतला गेलाय तर त्या लोकेशनवरती भौगोलिक दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जात असतो. बरोबर, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात येऊन जातील. आता हे झालं, त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा आहे तो म्हणजे कोणता तर तंत्रज्ञान. ठीक आहे, तंत्रज्ञान ज्या काही घडामोडी आहेत म्हणजे ज्याला आपण टेक्नॉलॉजिकल करंट अफेअर्स म्हणतो. मग यामध्ये जर बघितलं तर दोन प्रकारची या ठिकाणी टेक्नॉलॉजी आपल्याला प्रामुख्यानं बघावे लागतात. एक आहे संरक्षण तंत्रज्ञान. ठीक आहे, संरक्षण तंत्रज्ञान हा पूर्णपणे करंट अफेअर्सचा विषय आहे. ठीक आहे, याचा डायरेक्टली संबंध कुठं या ठिकाणी अभ्यासक्रमासोबत येत नाही, पण जे अवकाश तंत्रज्ञान असतं, ठीक आहे, अवकाश तंत्रज्ञान जे असतं त्याचा संबंध या ठिकाणी डायरेक्टली आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या तंत्रज्ञान या विषयाशी येत असतो. बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून अवकाश तंत्रज्ञान हे दोन बाजूनं महत्वाचं आहे, चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि एखाद्या विषय म्हणजे तंत्रज्ञान नावाचा जो विषय आपल्याला एमपीएससी मध्ये प्रामुख्यानं आहे तो विषय, तर तिथं सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा विषय कामाचा असणार आहे. आणि संरक्षण घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला डायरेक्टली विचारल्या जात असतात. ठीक आहे, एखादं क्षेपणास्त्र तयार केलंय त्याची चाचणी घेतलेली आहे, एखादा आपल्याला जहाज आपण तयार केलंय त्याचं या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जात असतात. त्या संरक्षण घडामोडी झाल्या, संरक्षण चालू घडामोडी झाल्या, त्यांचा डायरेक्टली आहे. आणि अवकाश तंत्रज्ञान जे आहे त्याचा डायरेक्टली या ठिकाणी आपल्या विषयासोबत संबंध आहे. बरोबर, म्हणजे जसं की एखादा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे, एखाद्या संस्थेनं म्हणजे आपली जी काही याच्यामध्ये दोन संस्था महत्वाच्या आहेत बघा, संरक्षणाच्या बाबत DRDO आहे. ठीक आहे, DRDO आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबत जर बघितलं त्या ठिकाणी ISRO, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही या ठिकाणी काम करते. मग इथं जर बघितलं या ठिकाणी हे महत्वाचं तुम्हाला ठरतंय. DRDO न काही एखादं इन्व्हेन्शन केलेलं असेल, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, काही एखादी रायफल तयार केली आहे, काही आपण म्हटलं की बाबा एखादी मिसाईल तयार केली, त्याची चाचणी घेतली, इथं प्रश्न विचारले जातील. आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबत मग एखादा उपग्रह सोडलेला आहे, एखादं मोहीम आपण लॉन्च केलेली, आदित्य-L1, चंद्रयान, मंगळयान, या सगळ्या मोहिमा आहेत आणि त्या या ठिकाणी मग डायरेक्टली इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जात असतात. ठीक आहे, हे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या विषयाशी संबंधित असणारे टॉपिक आहेत. बरोबर, मग याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर जे विषयाशी संबंधित नाहीयेत पण परीक्षेमध्ये आपल्याला हमखास विचारले जात असतात, तर लक्षात ठेवायचं त्यामध्ये एक आहे क्रीडा घडामोड.
ठीक आहे, डायरेक्टली कोणत्या विषयाशी संबंधित नाहीये, पण आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जात असतो एखादी, आणि त्यातली त्यात भारतानं जर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रीडा घडामोडी आहे, आंतरराष्ट्रीय क्रीडा घडामोडीवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील, आणि त्यातली त्यात सुद्धा भारतानं जर त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका निभावलेली असेल तर तशा वेळेस 100% प्रश्न विचारला जात असतो. जसं की अलीकडेच महिला क्रिकेट संघानं विश्वविजेतेपदावरती नाव कोरलं, अंध क्रिकेट संघानं विश्वविजेतेपदावरती नाव कोरलं, त्याचबरोबर कबड्डी संघानं सुद्धा या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकलेला आहे, भारताच्या पुरुष क्रिकेट संघानं सुद्धा या ठिकाणी T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. या सगळ्या घटकावरती प्रामुख्यानं इथं प्रश्न विचारले जात असतात, हे लक्षात ठेवायचंय. मग तिथं प्रश्न येणार म्हणजे येणारच, बरोबर. ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती जिथं भारतानं प्रावीण्य दाखवलेलं आहे त्याच्यावरती तर फिक्सच प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार असतात, ठीक आहे, क्रीडा पुरस्कार याच्यावरती हे जर डिक्लेअर झाले, करायचे म्हणजे करायचेच, याला प्रश्न 100% येणार म्हणजे येणारच. एखाद्या वेळेस तुमच्या क्रीडा घडामोडीवरती स्पोर्ट्स वरती विचारला जाईल की नाही शंका उपस्थित केली जाऊ शकते, पण क्रीडा क्षेत्रामध्ये दिले जाणारे पुरस्कार ते जर दिले गेलेले असतील त्या वर्षामध्ये तर ते 100% आपल्याला करावेच लागतात. ठीक आहे, हे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, आणि तुम्हाला तुम्ही क्रिकेटच सांगितलं, मी खो खोही सांगितलं, कबड्डी सांगितलं, त्याचबरोबरीने या ठिकाणी तुम्हाला इतर म्हणजे टेबल टेनिस असेल किंवा कुस्ती असेल, या सगळ्या क्रीडा प्रकारांवरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाणारच आहे. ठीक आहे, दुसरे आणखीन एक महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे कोणता, तर लक्षात ठेवायचंय की आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण म्हणूया. आंतरराष्ट्रीय घडामोडी. मग आंतरराष्ट्रीय घडामोडी जेव्हा आपण बघतोय, म्हणजे एखाद्या देशामध्ये सरकार पडलंय, युद्ध सुरू आहे, ऑपरेशन्स आपण भारताने या ठिकाणी राबवलेले आहेत, त्याचबरोबरीने एखाद्या देशामध्ये भूकंप झालाय किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवलेली आहे, तशा परिस्थितीमध्ये भारतानं काही मोहिमा राबवलेल्या असतात किंवा मैत्रीपूर्ण काही लॉन्च केलेले असतात ऑपरेशन्स, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा. ठीक आहे, भूकंपाच्या वेळी म्यानमारचा भूकंप असेल किंवा तुर्कीचा भूकंप असेल त्यावेळी भारतानं राबवलेले ऑपरेशन्स असतील. दुसरी गोष्ट, एखादी देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या देशातून भारतीयांना परत आणण्यासाठी राबवले गेलेले ऑपरेशन्स असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे सगळं तुम्हाला प्रामुख्यानं परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या दृष्टिकोनातून विचारलं जातं. दुसरी गोष्ट, एखाद्या देशामध्ये महत्वाचं आहे, जसं की रशिया असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, या 5-6 जे महत्वाचे देश आहेत, चीन असेल, या महत्वाचे जे देश आहेत त्या देशांमध्ये काही घडामोडी घडत असतात, जसं की निवडणुका पार पडल्या. मग निवडणुका पार पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे सरकार आलेले ते काय आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारची संविधानिक व्यवस्था आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. आता इथं विचारत असताना लक्षात ठेवायचं की आंतरराष्ट्रीय घडामोडी या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शक्यतो विचारल्या जात नाहीत. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. मग हे करत असताना याला थोडंसं सरळ सेवावाल्यांनी थोडंसं बाजूला ठेवलं तरी चालेल, पण जे MPSC ची तयारी करतायत त्यांनी मात्र या विषयाला, या ठिकाणी या टॉपिकला सुद्धा तेवढंच सिरियसली करणं क्रमप्राप्त आहे किंवा गरजेचं आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर या ठिकाणी क्रीडा घडामोडी झाल्या, आंतरराष्ट्रीय घडामोडी झाल्या. चौथा या ठिकाणी तिसरा जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रीय घडामोडी पाहायला मिळतात. राष्ट्रीय घडामोडी किंवा राज्य स्तरावरच्या, ठीक आहे, राज्य स्तरावरच्या घडामोडी. आता राष्ट्रीय घडामोडीमध्ये काय, तर भारतामध्ये प्रथम, भारतामध्ये सर्वात मोठं, भारतातलं सगळ्यात पहिलं, या प्रकारच्या ज्या काही घडामोडी असतात त्यावरती प्रामुख्याने इथं प्रश्न विचारले जातात, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या. ठीक आहे, आणि राज्य स्तरावर महाराष्ट्राच्या घडामोडी या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारनं लॉन्च केलेले उपक्रम असतील, लॉन्च केलेल्या योजना असतील, याच्यावरती महाराष्ट्राच्या घडामोडी तुम्हाला डायरेक्टली विचारले जाणार आहेत. पण राज्य स्तरावरच्या महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये काय या ठिकाणी काही योजना महत्वाची असेल, जसं की आपण लाडकी बहीण योजना आहे, पण लाडक्या बहीण योजनेच्या प्रमाणे भारतभरामध्ये इतर राज्यांनी कोणत्या प्रकारच्या योजना लॉन्च केलेल्या आहेत, त्यांचं नाव काय आहे, या प्रकारचा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं, लक्षात ठेवायचं की राज्य स्तरावरच्या अशा प्रकारच्या घडामोडी म्हणजे महाराष्ट्रासोबत इतर राज्यांना आपल्याला काय करायचंय, इथं तुलना करूनच त्यांचा अभ्यास करायचा आहे. बरोबर, जसं की महाराष्ट्राने मी म्हटलं की बाबा एखादी योजना लॉन्च केलेली आहे, तर त्या योजनेप्रमाणे इतर कोणत्या राज्याची योजना नुकतीच अलीकडच्या कालखंडामध्ये लॉन्च झालेली आहे का, हे बघणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा जर बघितलं तर व्यक्तिविशेष आपण म्हणूया.
ठीक आहे, व्यक्तिविशेष. मग व्यक्तिविशेष मध्ये काय काय येतं, तर व्यक्तिविशेष मध्ये निधन वार्ता. ठीक आहे, नंतर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी चर्चेतील व्यक्ती. बरोबर, चर्चा म्हणजे कोणत्या घटना असणार आहे, कोणत्याही कारणानं चर्चा असेल तर तो. ठीक आहे, त्याचबरोबर त्याला एखादा पुरस्कार मिळाला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल, किंवा एखाद्या पदावरती त्याची नियुक्ती झालेली आहे, त्याने एखादी कृती भारतामध्ये प्रथमताच केलेली आहे, अशा प्रकारचे या ठिकाणी चर्चेतील व्यक्ती जे असतात त्याच्यावरती. त्याने एखादा विक्रम केलेला आहे, जसं की मोदी साहेबांनी आता एक विक्रम केलेला बघा, की पंतप्रधान पद भूषवणारं भारताचे पंतप्रधान पदावर सर्वाधिक राहणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या यादीमध्ये मोदी साहेबांचा दुसरा क्रमांक आहे. सर्वाधिक काळ पदावर राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले नेहरू साहेबच आहेत, पण त्याच्यानंतर दुसरा क्रमांक कोणाचा आहे, आता मोदी साहेबांचा आहे. मग अशा प्रकारची जी काही चर्चा आहे त्याबाबत जर झालेली असेल, किंवा त्याचं एखादं पुस्तक आहे एखाद्या लेखकाचं, तर ते चर्चेचा विषय ठरलेला आहे किंवा वादग्रस्त काहीतरी ठरलेलं आहे, त्यावेळी सुद्धा त्याच्यावरती प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जात असतो. ठीक आहे, निधन वार्ता, चर्चेतील व्यक्ती, या सगळ्या घटक या ठिकाणी तुम्हाला व्यक्तिविशेष मध्ये येताना पाहायला मिळतील. किंवा या ठिकाणी आपण म्हणूया नियुक्ती कुठं झालेली आहे, नियुक्ती. ठीक आहे, हे सगळे व्यक्तिविशेष झाले. आता नियुक्ती झाली, समजा मी म्हटलं की बाबा सुप्रीम कोर्टच्या मुख्य न्यायाधीश पदावरती सूर्यकांता यांची नियुक्ती झालेली आहे, बरोबर. मग आता त्यांच्या संबंधामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी सरन्यायाधीश म्हणूया आपण, ठीक आहे, सरन्यायाधीश. आता सरन्यायाधीश पदावर जी व्यक्ती या ठिकाणी नियुक्त झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे जर बघितलं तर भूषण गवई यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला गेला, त्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला गेला असेल तर तो येईल कुठं, या व्यक्तिविशेष मध्ये. पण सरन्यायाधीश या पदाबाबत, ठीक आहे, पदाबाबत जर प्रश्न विचारला तर तो कुठे येईल, तर आपल्या राज्यघटना या विषयामध्ये येईल. ठीक आहे, राज्यघटना या विषयामधला तो प्रश्न असणार आहे. पण ही जर घडामोड घडली असेल, किंवा जसं की आपल्याकडे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं, बरोबर. तर त्यावरती सुद्धा व्यक्तीवरती प्रश्न आला तर तो व्यक्तिविशेष मध्ये येईल, आणि त्याच्या पदासंदर्भामध्ये किंवा नियुक्तीच्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहेत त्यावरती आला तर तो राज्यघटनेचा विषय असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे काय असतात तर महत्वाचे असतात. त्याच्यानंतर पाचवा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, तर या ठिकाणी असणारा पुरस्कार. ठीक आहे, पुरस्कार. आणि पुरस्कारामध्ये सगळ्या प्रकारचे पुरस्कार आपल्याला बघावे लागतात. कोणते कोणते, सगळ्या म्हणजे कोणत्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दिले जाणारे पुरस्कार, त्यामध्ये नोबेल असेल, पुलित्झर सारखे पुरस्कार असतील, हे सगळे आहेत, बरोबर. तर ते पुरस्कार, मग साहित्य क्षेत्रातले या ठिकाणी पुरस्कार असतील किंवा इतर क्षेत्रातले पुरस्कार असतील, हे सगळे पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा बघावे लागतात. त्याच पद्धतीनं ते जर राष्ट्रीय स्तरावरचे, जसं की आपल्याकडे भारतरत्न आहे, नागरी पुरस्कार आपल्याला 3 कोणते भारतरत्नच्या नंतरचे कोणते आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे आहेत. त्याच्यानंतर सैन्यासाठी दिले गेलेले या ठिकाणी दिले जाणारे पुरस्कार असतील, शौर्य पुरस्कार असतील, साहित्य क्षेत्रामध्ये दिले जाणारे पुरस्कार असतील, जसं की ज्ञानपीठ पुरस्कार आहे, साहित्य अकादमी पुरस्कार असतील. या प्रकारचे पुरस्कार जेव्हा आपल्याला दिले जातात तेव्हा तेव्हा त्या त्या घटकावरती प्रश्न विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आता राज्यस्तरावरती कोणते बघायचे येतात, तर महाराष्ट्र भूषण हा महत्वाचा पुरस्कार आहे, बरोबर. त्या प्रकारचे जे काही पुरस्कार आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील, आणि हे पुरस्कार इथं करणं क्रमप्राप्त आहे किंवा अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं की ज्या घडलेल्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या घटना असतील, तुम्ही म्हणाल सर योजना आणि धोरणे उपक्रम, तर ते आर्थिक घडामोडीमध्ये त्यांचा समावेश होतो आणि राष्ट्रीय घडामोडीमध्ये त्यांचा समावेश होतो. या दोन बाजूमध्ये त्याचं डिवायडेशन केलं जाऊ शकतं, आणि म्हणून या ठिकाणी त्याला स्वतंत्ररित्या तो योजना आपण करू शकतो त्याला. ठीक आहे, योजना, उपक्रम, त्याचबरोबर या ठिकाणी धोरणे. ठीक आहे, हे डायरेक्टली विषयाशी संबंधित असतात बरं का. हे जे आहेत डायरेक्टली विषयाशी संबंधित असतातच असतात, कारण उपक्रम जेव्हा या ठिकाणी लॉन्च केला जाईल तो पर्यावरणीय दृष्टिकोनातून असेल तर विषयाशी संबंधित आहे, किंवा इतर गोष्टीत असेल तर मग तो या ठिकाणी एकतर टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये असतो, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये असतो, काही ना काही या ठिकाणी याचा विषयाशी संबंधित आहे, बरोबर. उपक्रम किंवा डायरेक्टली सुद्धा काही असतात ते परीक्षेमध्ये विचारले जातात. पण धोरणे जे आहेत तर धोरणे तर 100% विषयाशी संबंधित असतात, आणि योजना सुद्धा विषयाशीच संबंधित असतात. ठीक आहे, कारण जर बघितलं तर योजना, जसं मी म्हटलं की लाडकी बहीण योजना आहे, ती डायरेक्टली स्वतंत्र जरी वाटत असली, तुम्ही म्हणाल सर याला याचा संबंध कुठे येईल, तर वुमन एम्पॉवरमेंट
हा एक घटक आपल्याला शाश्वत विकासाच्या बाबत पाहायला मिळतो बघा अर्थव्यवस्थेमध्ये. तिथं आपल्याला किंवा मग पॉलिटीमध्ये या ठिकाणी वुमन एम्पॉवरमेंट आहे. यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं योजनांच्या मध्ये या ठिकाणी काही योजना असतात त्या तिथं तुम्हाला अटॅच होऊन जातात. म्हणून डायरेक्टली तिथं या ठिकाणी या टॉपिकचा संबंध येऊन जातो. याला स्वतंत्ररित्या सुद्धा अभ्यासलं जाऊ शकतं. हे झाले आपले महत्वाचे टॉपिक, म्हणजे इथले 6 टॉपिक आणि इथले या ठिकाणी हे जवळपास 4 टॉपिक. ठीक आहे, पॉलिटी, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि तंत्रज्ञान हे झाले. बरोबर. आता याच्या व्यतिरिक्त जर बघितलं, प्रश्न असतो की तयारी कुठून करायची, हे का नाही, तयारी कुठून करायची. तर तयारी करायची ती आपल्या या ठिकाणी एक बॅच आपण लॉन्च करतो आहोत. बरोबर. इयर एंड रिव्ह्यू याच्यामध्ये जर बघितलं 1 जानेवारी 2025 पासूनच्या चालू घडामोडींचा समावेश असणारी ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय तर उत्कर्ष इन्स्टिट्यूट, लक्षात ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे प्ले स्टोअरला सर्च करा, ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिथून ही या ठिकाणी काय करायचे तुम्हाला चालू घडामोडीची बॅच फक्त आणि फक्त नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही फक्त 5 जानेवारी पर्यंत ऑफर ठेवणार आहोत. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी फक्त आणि फक्त 199 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिली जाईल. ठीक आहे. सगळे म्हणजे तुम्हाला म्हटलं की 1 जानेवारी 2025 पासूनच्या चालू घडामोडी याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. त्यामुळं तयारी करताना ही या ठिकाणी महत्वाची बॅच, ज्याची फीस तुम्हाला म्हणजे 499 सुद्धा अगदी कमी होतात, कारण याच्यामध्ये तुम्हाला 1 जानेवारी पासून ते 2 वर्षाच्या म्हणजे 25च्या आणि 26च्या चालू घडामोडी एकत्रित पद्धतीने मिळणार आहेत. पुढे सुद्धा ही बॅच रेग्युलरली या ठिकाणी आपण घेणारच आहोत. त्यामुळं याच्यामध्ये या ठिकाणी ही जॉईन करून घेऊ शकता. सुरुवातीला हे टॉपिक वाईज असणार आहे, नंतर आपण या ठिकाणी मंथ वाईज, आठवडा, वीकली, मंथली सगळं याच्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चनही तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील, लेक्चरही मिळून जातील आणि तुम्ही मला सर क्वेश्चनच्या माध्यमातून ऐकता नाही, डिटेलमध्ये आपण या ठिकाणी याला घेणार आहोत. 1 जानेवारी 2025 पासूनच्या चालू घडामोडी इयर एंड रिव्ह्यू ही बॅच आहे 199 रुपये. 5 जानेवारी पर्यंत याची ऑफर असणार आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं. ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी निश्चितपणे लवकरात लवकर जॉईन करून घ्यावी आणि त्याच पद्धतीनं तुमच्या सर्व फ्रेंड्स पर्यंत, सर्व मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करायची आहे, माहिती पोहोचवायची आहे. आणि याबाबत काही शंका असेल तर 97 93 92 इथे लिहितो, 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही काही ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि तिथून बॅच जॉईन करून घ्यायची आहे. चला पुढे जाऊया. आता बघा, तयारी करत असताना चालू घडामोडी हा विषय काही एका दिवसामध्ये करण्याचा नाहीये. ठीक आहे. याला दररोजच्या दररोज या ठिकाणी आपल्याला 2 तास हा वेळ राखून ठेवावा लागतो. तुम्ही मला सर 2 तास खूप झाले, तर प्रश्न जे येणार आहेत किंवा या ठिकाणी जे येणारे तुम्हाला पाहायला मिळतात की टॉपिक आहेत ते इतर विषयांमध्ये सुद्धा इन्क्लूड आहेत. मी जसं सांगितलं तुम्हाला, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, एन्व्हायरमेंट असेल, त्यामुळं याचा फायदा तुम्हाला कुठं होऊन जातो तर सगळीकडेच होऊन जातो. म्हणून याला 2 तास तुम्हाला करावेच लागणार आहे. बरोबर, लक्षात ठेवा. आता 2 तास करत असताना काय काय करायचंय. बरोबर, तुम्ही एकतर सकाळी सुरुवातीला, अभ्यासाच्या सुरुवातीला वेळ द्या, किंवा अभ्यासाच्या जेव्हा तुम्ही एंड करणार आहात, ठीक आहे, तर त्या वेळेला एक वेळ द्या. ठीक आहे, म्हणजे झोपायच्या वेळेला अगोदर किंवा या ठिकाणी अभ्यास सुरू करायच्या अगोदर किंवा अभ्यास थांबवायच्या अगोदर 2 तास हा वेळ देणं क्रमप्राप्त आहे. दररोजच्या दररोज डेली बेसिसवरती याला या ठिकाणी करावं लागणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल, जर तुम्ही बॅच नाही केली तर मग तुम्हाला या ठिकाणी हे 2 तास करावे लागतील. आणि जर बॅच जॉईन केली तर लेक्चर 1 तास आणि पुढचा अर्धा तास तुमच्या या ठिकाणी त्या नोट्स रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. बरोबर, एवढंच करायचं, म्हणजे अर्धा तास कमी केला जाऊ शकतो आणि क्रक्स मिळून जाईल. आता 2 तास करत असताना या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय की तुम्ही मला सर काहीतरी वेगळं सांगताय का, तर लक्षात ठेवा न्यूज पेपर तुम्हाला वाचावायच लागतो बरं का. ठीक आहे. त्यातल्या महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला क्रमप्राप्त आहेत, त्या गरजेच्या आहेत, त्या वाचाव्याच लागणार आहेत. ठीक आहे. मग त्या तुम्हाला ओळखून घ्यावे लागतील. जर तुम्ही बॅच जॉईन करत असाल तर त्याच्यामध्ये मी स्वतः सांगणार आहे ह्या करायचं, याच्यामध्ये हे येईल, असे प्रश्न येतील, सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट, जीके टुडे नावाची या ठिकाणी एक वेबसाईट आहे. एवढंच डेली टू डेली करायचं बरं का. डेली टू डेली एवढंच करायचं. याला या ठिकाणी जवळपास 30 मिनिटं वेळ द्या वाचायला, याला 30 मिनिटं वेळ द्या. 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी याला काय करायचं, नोट्स काढायला ठेवा स्वतःहून करणार असाल तर, आणि 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी याला काय करायचं, पुन्हा रिव्हिजन करायची. बरोबर, 30 मिनिटं याला, 30 मिनिटं याला, 30 मिनिटं याला आणि 30 मिनिटं याला, दररोजच्या दररोज 2 तासामध्ये या ठिकाणी कंप्लीट होऊन जातं. बरोबर, सिरियसली व्यवस्थित पद्धतीनं केलं तर. ठीक आहे. कारण न्यूज पेपरमध्ये काही सगळ्याच दररोजच्या दररोज तुम्हाला सगळ्याच घडामोडी काही कामाच्या असतीलच, अशातला काही भाग नाही. म्हणून
30 मिनिटं ही वेबसाईट आहे, हा न्यूजपेपर आहे. कोणता न्यूजपेपर वापराल? मी प्रेफर करतो या ठिकाणी लोकसत्ता. ठीक आहे. बाकी तुम्ही ही वेबसाईट डेली टू डेली करा, निश्चितपणे तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त येऊन जातील. ठीक आहे. आणि करत असताना याला व्हेरीफाय कसं करायचं सांगतो तुम्हाला, की जीके टुडेज का वापरायची. तर मागे एमपीएससीनं विचारलेला एखादा प्रश्न उचलायचा, जशाला तसा तो तुम्हाला पर्यायासहित गुगलला टाकायचा. तो तुम्हाला या ठिकाणी त्याचं उत्तरासहित विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला जीके टुडे वरती सापडतं. बरं का. म्हणून म्हणजे मी 100% म्हणत नाही, पण समजा आपण म्हटलं की 10 प्रश्न चालू घडा आलेले होते, त्या 10 पैकी जवळपास 8 प्रश्न तुम्हाला या जीके टुडे वरती सापडतात आणि 2 प्रश्न इथून. मग हे झालं डेली टू डेली. बरोबर. आणि या नोट जे आहेत, नोट्स डेली रिव्हिजन करताय, वीकली रिव्हिजन करायच्या. आणि एक मासिक घ्यायचं, मासिक घ्यायचं या ठिकाणी, कोणतंही मासिक घ्यायचं जिथून या झालेल्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या रिव्हिजन होऊन जातील मासिकाच्या माध्यमातून. फक्त वाचून काढा. आणि हे जर दररोज करत असाल ना तर याला फक्त 2 तास लागतात, फक्त 2 तास लागतात मासिक संपवायला. कारण तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची असते, फास्ट वाचन होऊन जातं. ठीक आहे. 2 तासामध्ये पूर्ण मासिक या ठिकाणी कम्प्लिटली वाचून जातं. महिन्यातून 2 तास काढायला हरकत नाहीये. आणि मग जेव्हा एंडिंगला येतो, म्हणजे वर्षभराचा जेव्हा या ठिकाणी साठा बनतोय, तेव्हा या ठिकाणी इयर बुक करायचं. मग एखादं त्याच्यामधून सुद्धा काय होते, मासिक डेली तुमचं सुरूच आहे, मासिकही तुम्ही करताय आणि या ठिकाणी इयर बुक हे वर्षातून एकदा महत्वाच्या घडामोडी तिथून सुद्धा रिवाइज होतात. तुम्हाला सर एवढं मोठं येतं, हे जवळपास 500 300-400 पेजेस येईल, तर हे वाचत असताना तुमची रिव्हिजन होते आहे आणि रिव्हिजन करत असताना वेळ कमी लागतो, लक्षात ठेवा. आणि याला 1 दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी वाचून काढू शकता. तुम्हाला सर एवढं मोठं कसं वाचायचं? मी तुम्हाला पुन्हा म्हटलं की वाचायचं नाही, ते रिव्हिजन करण्यासाठी कंपाईल केलेल्या घडामोडी, चालू घडामोडी जे असतात ते इयर बुक मध्ये असतात. महिन्याच्या इथं मिळतात, वर्षाच्या इथं मिळतात. म्हणून या ठिकाणी हे या पद्धतीने चालू घडामोडी जर तुम्ही करत गेलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून देणारा हा विषय आहे. पैकीच्या पैकीच नव्हे, त्याच्या व्यतिरिक्तही मार्क मिळून देतो. जसं की एन्व्हायरमेंट असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स टेक असेल, याच्यामध्ये सुद्धा या विषयाच्या माध्यमातून मार्क कव्हर केले जाऊ शकतात. पण या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही जात असाल तर ठीक आहे, हे महत्वाचं आहे. बरोबर. या पद्धतीने जर गेलात तर 100% तुम्हाला मार्क पैकीच्या पैकी मिळणार आहेत. मग ती परीक्षा कोणतीही असो, स्त्रोतही सांगितले, तयारी सांगितली, ही तयारी अशी, स्त्रोत तुम्हाला हे सांगितले, स्त्रोत इथं सांगणं गरजेचं होतं. ठीक आहे. तर मासिक तुम्हाला सर वेबसाईट जो न्यूजपेपर आहे, न्यूजपेपर या ठिकाणी मी सांगितलंय लोकसत्ता. तुम्ही जर एखादा डेली वापरत असाल तर तुम्ही तुमचा कंटिन्यू करा, हरकत नाही. त्यामध्ये मटा असेल, सकाळ असेल, लोकमत असेल, कोणताही वापरू शकता. पण मी प्रेफर करेल या ठिकाणी लोकसत्ताला. इथून पुढे बदलू नका. तुम्ही जर रेग्युलर वापरत असाल तर तोच करायचा. आता मी सांगतोय म्हणून त्याच्यामध्ये बदल करणं हे काही म्हणजे गरजेचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की मासिक आहे, मासिक सुद्धा मी सांगेल की पृथ्वी परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा करा. पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरं वाचत असेल तरीही चालेल. मी म्हणेल की बदल करू ना, मी फक्त प्रेफर करतोय, मी करतोय म्हणून. तुम्ही जर याच्या अगोदरपासून जर वाचत असाल तर नो प्रॉब्लेम, दुसरं कोणतंही तुम्ही जे करता तेच करून घ्या, बदल करायचा नाही. ठीक आहे. आणि तिसरं आहे या ठिकाणी इयर बुक. तर हे मी कंपल्सरी सांगेल की शक्यतो या ठिकाणी सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं बालाजी सुर्णी सर, बालाजी सुर्णे सर यांचंच फक्त या ठिकाणी काय करायचं, जे इयर बुक आहे सिम्प्लिफाईड, हे करायचं. बस एवढंच या ठिकाणी महत्वाचं आहे. तुम्हाला चालू घडामोडीच्या व्यतिरिक्त सुद्धा मार्क येऊन जातात. ठीक आहे. पॉलिटी इकॉनॉमिक्सचे सुद्धा मी तुम्हाला त्याचे विथ प्रूफ देऊ शकतो. ठीक आहे. सो या पद्धतीने जर करत गेलात तर निश्चितपणे यश तुमच्या हातामध्ये आहे. आणि जर वाटत असेल की अजूनही या ठिकाणी मग थोडं व्हिडिओच्या माध्यमातून संकल्पना क्लिअर करून घेऊन जास्तीत जास्त विषयाच्या मध्ये जाऊन या ठिकाणी तयारी करायची, तर ही बॅच तुम्हाला अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 199 रुपयामध्ये ही बॅच आहे, जॉईन करून घेऊ शकता. वेळ गेलेली नाही. 5 जानेवारी पासून या ठिकाणी काय होणार आहे, 5 जानेवारी पासून याची फीज वाढणार आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगेल. त्याच्यानंतर 499 रुपये फीज होईल त्याची. बरोबर. 5 जानेवारी पर्यंत जर तुम्ही घेतला तर या ठिकाणी 199 रुपयामध्ये पूर्ण 2 वर्षाच्या चालू घडामोडी राहतील. झालेल्या 1 वर्षाच्या आता सुरू आहेत, जानेवारी एंडिंग पर्यंत संपून जातील. आणि जानेवारी एंड झाला की मग आपण जानेवारीचा रिव्ह्यू घेणारे 2 लेक्चर, पुन्हा नंतर फेब्रुवारीचे 2 लेक्चर, मार्चचे 2, नंतर फेब्रुवारीचे 2, असं आपण या ठिकाणी मंथली पुन्हा याच्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळं वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. आणि डेली टू डेली प्रॅक्टिस ज्या आहेत, युट्यूबला सुद्धा आपण इयर एंड रिव्ह्यू ही क्वेश्चन आन्सर्सच्या फॉर्मॅटमध्ये राबवणार आहोत. आणि ते क्वेश्चन आन्सर सुद्धा तुम्हाला कुठं मिळतील, तर ते सुद्धा बॅच मध्येच मिळतील. बाहेर आपण ते फक्त युट्यूबला हे घेणार आहोत, सेशन घेईल, त्याचे एक्सप्लेनेशन मिळतील, पण ते प्रश्न डायरेक्टली सोडवायला तुम्हाला
युट्यूबलाच आपल्या बॅचमध्येच मिळतील. अशा प्रकारे या ठिकाणी हे महत्वाचं आहे. आणि चॅनलवरती आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे या प्रकारची माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि तयारी करत असताना एक चालू घडामोडीचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे, करून घ्या. ठीक आहे, 199 रुपये आपण चहा प्यायचा जरी हिशोब लावला, ठीक आहे, चहा प्यायचा जरी हिशोब लावला तर बघा, म्हणजे 2 वर्षाचं जर करत असाल तर 365 गुणिले 2 जर केलं तर या ठिकाणी किती येत आहे, तर जवळपास 730 येईल तुमचं. ठीक आहे, मग 730 भागिले या ठिकाणी 199 भागिले 730 जर केलं तर येणारा खर्च या ठिकाणी पर डेचा किती येतोय, तुम्ही तुमचा हिशोब लावा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फक्त.